क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळाली कॅम्प परिसरातील करंजकर गल्ली भगूर इथं महानगरपालिकेने लिकेज असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी स्वाराचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता ही घटना घडली असून रात्री 11:30 वाजता देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दिनांक 25 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अमित रामदास गाडवे वय वर्ष 40 राहणार करंजकर गल्ली भगूर हे मोटारसायकलवर घरी जात असताना तुळसा लॉन्स इथं महानगरपालिकेनं लिकेज असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टर पगार यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले। या संपूर्ण घटनेनं भगूर देवळाली कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। महानगरपालिकेनं खोदलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला। खोदलेल्या खड्ड्याच्या अवतीभोवती कुठलेही दिशादर्शक नसल्याने अमित गाडवे यांना अंदाज आला नाही, त्यामुळे अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला। या अपघाताचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। संतप्त नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी काही वेळा रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आहेर पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।